मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण साडीचं सिगार पॅन्ट अस्तर लावून शिवणार आहोत. 36 इंचची सिगार पॅन्ट आहे. तर अस्तर लावून कशी शिवायची हे मी दाखवते. कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर अपलोड करेन. तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून द्या कटिंगचा व्हिडिओ पाहिजे, मग मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ देते. हे आपण अस्तर जोडून घेतोय. 36 इंचाची सिगार पॅन्ट आहे. हे आपण उभ्यामध्ये साडीचं कटिंग केलेलं आहे. जो काठाकडचा भाग आहे तो खाली घेतलेला आहे आणि फोल्ड मारून आपण हे एक साईडचा घेतोय. आता पायाला आपण हे एक साईडचा भाग आहे. दुसऱ्या भागाला आपण इथे छोटा जोड द्यायला लागला आहे अस्तरला. मला अस्तर कमी पडलं. आता हे मी तुम्हाला अस्तर लावून स्टिच कसं करायचं आधी हे पहिलं दाखवते. हे भाग आपण जोडून घेतोय. आता आसनपर्यंतचा भाग असतो तोच आपण जोडायचा असतो सुरुवातीला. आता पहिलं हे अस्तर कसं जोडायचं हे बघूया आपण. तुम्ही कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला ह्याचा कटिंगचा व्हिडिओ पाहिजे, तेव्हाच मी देणार. खूप सारे साड्यांचे ड्रेस शिवायचे आहेत. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि हे सगळं चॅनल अपलोड करायचं, रेकॉर्डिंग करायचं ह्याच्यात वेळ जातो आहे. त्यामुळे मी फक्त स्टिचिंगचा आता नेक्स्ट टाईम मी फक्त तुम्हाला टॉपच दाखवणार. सिगारा पॅन्ट पुन्हा नाही कटिंग दाखवणार नंतर. प्रत्येक ड्रेसचा फुल व्हिडिओ मला नाही देता येणार. फक्त गळ्याचा मी तुम्हाला नेक कसा केला आहे तो दाखवीन. जवळजवळ 8 ते 10 साड्या मला शिवायच्या आहेत. आता हे आसनपर्यंत जे येतो मधला भाग तेवढंच फक्त आपल्याला जोडायचं आहे. शिलाई मार्जिन सोडून अर्धा इंच. ह्याला डबल टिप मारून घ्यायची. आसनपर्यंतच जोडायचं, खालपर्यंत जोडायचं नाही. हे आपण एक भाग जोडतोय. आता दुसऱ्या भागाचं पण आपण अस्तर जोडून घेऊ. तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात हे कमेंटमध्ये लिहित जा. खूप सारे आता माझ्याकडे जवळजवळ 10 साड्यांचे ड्रेस शिवायला आलेत. 2च कस्टमरच्या एवढ्या साड्या आहेत ह्या. त्यामुळे मी हळूहळू व्हिडिओ हे तुम्हाला देत जाईल आणि मला सगळ्याचंच द्यायला जमेल असं नाही. सगळेच ब्लाऊज सगळेच ड्रेस मला दाखवायला जमेल असं नाही, कारण व्हिडिओ शूट करण्यात खूप वेळ जातो. जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवेन, पण कटिंगच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कमेंटमध्ये लिहावं लागेल. कारण मला हा व्हिडिओ कोण बघतंय नक्की, ज्यांना शिकायचं आहे तेच बघतायत की नुसतं आवड म्हणून आहे ते बघतायत. तुमचं आधी स्टिचिंगचं झालं असेल तर तुम्हाला गायडन्स म्हणून हा व्हिडिओ नक्कीच उपयोगात येईल. आता हे पण मी सेंटरचा कट जोडते मधला. असे दोन्ही भागाचं हे मध्ये जोडकाम करून घ्यायचं. आता आपल्याला पॉकेट लावायचं आहे. आता पॉकेट किती बाय कितीचं आहे हे पण तुम्हाला मी नंतर देईन कटिंगच्या व्हिडिओमध्ये. हा फोल्ड केलेला डबल हे आहे, त्याला मी जोड मारून घेते आणि अस्तरच्या तुकड्यावर डबल हे करून मी पॉकेटची साईज हे केली आहे, कट केली. आता हे ओपन करून ठेवायचं आणि अस्तरवर जोडून घ्यायचं. पॅन्टला आपलं एक साईडलाच पॉकेट येणार आहे. हे मेन ह्याच्यावर कापडावर आपण हे जोडून घेतलं आहे. आता हे आपण फ्रंट भाग घ्यायचा. पुढचा भाग जो येतो आपला पॅन्टचा तो आपण इथे ठेवून द्यायचा आणि वरच्या साईडने आपण 2 इंच दुमडपट्टीसाठी वरती घेतलेले असतात इलॅस्टिकसाठी, ते जोडून असं आपण फोल्ड करून बघायचं आणि तिथे मार्किंग करायचं. तिथून खाली 5.5 इंचावर मार्किंग करायचं. आपल्याला हा पॉकेट लावायचा आहे आणि अर्धा इंच आत मार्जिनला हे करायचं आणि इथे 1 इंच वर असं पॉकेट ठेवून द्यायचं. मी दाखवल्याप्रमाणे झूम करून बघा, व्हिडिओ पाहिजे तर स्लो करून बघा आणि हे शिवून घ्यायचं. इथे कट द्यायचे दोन्ही साईडला. पॉकेट उलटवायचं, परत त्याच्यावर दाबटीप मारायची. स्लो करून बघा व्हिडिओ आणि त्याच्यावरही मी दाबटीप देते. उजव्या हाताला पॉकेट येतं, त्यामुळे पॅन्टचा भाग आपण तसाच ठेवायचा मशीनवर. आता ही आतली बाजू आहे ते फ्रंट साईडनी पॉकेट शेपपर्यंतच ह्या डबल टिप मारून घ्यायचं. राऊंड शेप जो आहे ह्या शेपपर्यंतच डबल टिप मारायची. नॉच द्यायचे आणि उलटवायचं आतल्या बाजूला. आता ह्याच्यावर आपला पाठीमागचा भाग येणार आहे.
कसा लावायचा तो बघा. हे पॉकेट शिवून घ्यायचं वरच्या भागाला. स्टिच केला आपण. आता हा पाठीमागचा भाग त्याच्यावर ठेवला आणि पॉकेट वरच्या बाजूने मी शिवते. पॉकेट आतमध्ये गेलं आणि आतली मार्जिन जी आपण अर्धा इंच सोडलेली असते, हे बघ दाखवलं उघडून, तिथे आपण ही टीप मारतोय. पॉकेटवर टीप येत नाही, मार्जिन सोडलेली आहे त्याच्यावर टीप येते. आता पायाकडच्या बाजूने तिथपर्यंत आपण शिवून घ्यायचं, मधल्या कटपर्यंत. दोन्ही साईडच्या ज्या बाजू आहेत पायाच्या, साईडच्या बाजू शिवायच्यात. आता वरपासून मधल्या भागापर्यंत यायचं शिवून, डबल टीप मारायची आणि पायाकडनं परत त्या सेंटरपर्यंत यायचं. म्हणजे लेवल वर खाली होत नाही. पायाकडनं टीप मारायच्या दोन्ही साईडनी, मधला भाग नंतर शिवायचा. डबल टीप आधीच मारून घ्यायची. ओव्हरलॉक पण जसं जसं होईल तसं आतून साड्यांचे ड्रेस असतात अस्तर लावलेले, हे मी वरती ओव्हरलॉक केलं आहे तसं ओव्हरलॉक करून घ्यायचं. हा मधला भाग जो असतो नंतर शिवायचा. तुम्ही कमेंटमध्ये लिहित जा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. मलाही इतर व्हिडिओ दाखवायला छान वाटेल. मला सगळं शिवण नाही दाखवता येणार, पण तुमची काय जी रिक्वायरमेंट आहे ती सांगत चला. ज्यांना शिवण येतं आहे त्यांना गायडन्स म्हणून काम करेल हा व्हिडिओ. जे नवशिके आहेत त्यांना मात्र कटिंग करावं लागेल. आता खाली आपण ही बॉटम पट्टी लावतोय. मी अस्तरचीच कट करून घेतली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली असते, त्याच्यावर आपण ही पट्टी जोडायची. एक इंचाची ही पट्टी चालेल, मोठी माझी थोडी झाली आहे, काय हरकत नाही. जोडून त्याच्यावर दाब टीप मारून पलटवायची. आले साड्यांचे ड्रेस की एकदम येतात, नाही मग ब्लाऊजच असतात खूप. आता ब्लाऊजही आहेत, साड्यांचे ड्रेसही आहेत. तर एखादा चांगला पॅटर्न असेल तर दाखवेन. काही वेळेला सिम्पलच पॅटर्न असतात ब्लाऊज, त्यामुळे मी एवढं दाखवत बसणार नाही. हे आतल्या बाजूने स्टिच करून घ्यायचं, लेवलला कट करायची. म्हणून आधी मधलं मारायचं नाही, हा बॉटमचीच फक्त बाजू आपण जोडायची साईडने. म्हणजे साईड कट फक्त आधी मारून घ्यायचे पॅन्टचे. आता हे आपण खाली बॉटम पट्टी लावतोय दुसऱ्या पायाची. दाब टीप मारून परत टीप मारायची. आता हे झाल्यावर ह्या टिपा मारायच्या. तुम्हाला माहीत असतं थोडा तुम्हाला आधी शिवण येत असेल तर तुम्हाला हे क्लिक होईल नुसतं व्हिडिओ बघितलात तरी. तर साईडनी परत अर्धा इंच मार्जिन सोडून आपण इथपासून अगदी दुसऱ्या पायापर्यंत टीप मारायची. हे पहिलं सेंटरपर्यंत मारत जायचं आणि मग त्या पायाकडनं पुन्हा सेंटरपर्यंत यायचं. हे मधला सेंटर आहे. दुसऱ्या पायाकडनं पुन्हा सेंटरपर्यंत यायचं. आता ह्याच्यावर पुन्हा डबल टिप मारून घ्यायची. ह्या सगळ्याला आपल्याला आतून ओव्हरलॉक करायचं आहे न विसरता. हे झालं की वरती आपल्याला 1 इंचाची इलॅस्टिक 30 इंच घ्यायची, त्याला जोड मारून घ्यायचा. 30 इंचाची मी इलॅस्टिक घेतली आहे, त्याला मध्ये जोड मारायचा. आणि आपण वरती 2 इंच मार्जिन इलॅस्टिक फोल्ड करण्यासाठी सोडलेली असते, ती आता कशी लावायची. सेंटरपासून सुरुवात करायची, मध्ये इलॅस्टिक ठेवायची. झूम करून बघा आणि स्लो करा व्हिडिओ. आणि 1/2 इंच दुमडून घ्यायचं. इलॅस्टिकवर टीप नाही आली पाहिजे. इलॅस्टिकच्या थोडं खाली ती दुमडलेली पट्टी घ्यायची, इलॅस्टिक आत टाकत जायची आणि असं फोल्ड मारत जायचं. इलॅस्टिक आत ठेवायचीच, व्यवस्थित प्रेस करून हातानेच सगळं हे करायचं. इलॅस्टिक आपण ओढत, फक्त इलॅस्टिकवर टीप नाही आली पाहिजे एवढी काळजी घ्यायची. 1/2 इंच खाली घ्यायचं इलॅस्टिकपेक्षा. इलॅस्टिक सरकवायची, कापड असं ओढून घ्यायचं. मधनं पूर्ण हे कापड बाहेर काढायचं पाहिजे आता पॅन्टचं, म्हणजे इलॅस्टिकचा राऊंड मिळेल. इलॅस्टिक सरकवून घ्यायची, इलॅस्टिक हे बाहेर काढायचं कापड. जिथे शिवून झालं आहे तिथे इलॅस्टिक सरकवत जायचं, म्हणजे इकडे शिवायला आपल्याला पुरेल. ओढून घ्यायची अशी.
खूप आहे इलॅस्टिक, सोपं आहे लावायला. सिगार पॅन्टला नेहमी इलॅस्टिक लावूनच करावी लागते आणि वन साईडला साईड पॉकेट येतं. आता फॅशन आहे सिगार पॅन्टची. साडीचा ड्रेस सिगार पॅन्टचा शिवायला घेतली पॅन्ट की अस्तर लावून मात्र शिवायला लागते फुल, तर वेळ जातो. पूर्ण राऊंड हा शिवून घ्यायचा. 5 इंच मार्जिन खाली घेऊन दुमडलंय तिथे इलॅस्टिक ओढत जा, म्हणजे पूर्ण ह्याला मिळेल ती. प्लीज सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा, तुमच्या काय क्वेरी असतील त्या पण विचारा. तुम्हाला कोणत्या साईजची पाहिजे तेही सांगा. सिगार पॅन्ट पायापर्यंत नसते, थोडी वर येते. ही 36 इंची आहे, रेग्युलर साईज आहे 36 इंच, सगळ्यांना चालतं. एकदम जरा बारीक जे असतील त्यांना त्यांच्या उंचीनुसार घ्यायची. झालं. आता पूर्ण सारखी एकसारखी ओढून घ्यायची इलॅस्टिक, सगळीकडे सारखी सरकवून घ्यायची आणि मध्ये 2 त्याच्या टिपा मारायच्यात आपल्याला. पण तेव्हा इलॅस्टिक ताणून घ्यायची ते टीप मारताना. दोरे कापून घ्यायचे सगळे, एका साईडनं सुरू करायची आणि आता इलॅस्टिक ओढायची. आता ओढत जायची इलॅस्टिक, ताणून घ्यायची आणि टीप मारायची. असे 2 राऊंड मारायचे. पूर्ण ओढून घ्यायची. कसं वाटलं सांगा नक्की. तुम्ही वेळ देऊन बघताय, खूप खूप आभार सगळ्यांचे. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन पॅटर्न शिकायला मिळतील. आता हे उलटवून घ्यायची. आता ही प्रेस केल्यावर चांगली दिसते. मी अजून प्रेस केलेली नाही आहे, मी हातानेच सारखी करून दाखवते तुम्हाला. ही प्रेस करायची पूर्ण, आणि पॅन्टची प्रेस करतो तशी प्रेस मारायची, सलवारसारखी प्रेस नाही करायची याला. जशी पॅन्टची प्रेस करतो तशी मारायची आपली. हे मी हातानेच सरकवून दाखवते. हे पॉकेट आहे, दुसरी बाजू. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतर मैत्रिणींनाही द्या. याच्या कटिंगसाठी मला कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.